तुमची पाणीपट्टी थकली तर महानगरपालिका किंवा नगर परिषदेकडून तात्काळ कारवाई होते। मात्र आपल्या व्यवस्थेमध्ये पद बघून नेहमीच अपवाद केले जातात। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकले। पाणी बिलाची एकूण 95 लाखांची रक्कम मुंबई महानगरपालिकेने वसूल केलेली नाही। आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकारात हा तपशील मागवला होता। केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच नव्हे तर सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत यांच्या शासकीय बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे सामान्यांना एक न्याय आणि शासकीय निवासस्थानांवर मेहर नजर हे मुंबई महानगरपालिकेचं धोरण आहे का असा सवाल संतप्त मुंबईकर विचारत आहेत। दरम्यान कुठल्या शासकीय बंगल्यांचं किती पाणी बिल थकलं एक नजर टाकूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वर्षा बंगला वसुली करायची आहे 11,69,000ची। बंगला नंदनवर वसुली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 18,48,000। ही वसुली कधी केली जाणार असा सवाल आता सामान्य नागरिक विचारतायत। तर मंत्री दीपक केसरकर, बंगला रामटेक वसुली आहे 11,30,000। मंत्री उदय सामंत, बंगला मुक्तागिरी वसुली करायची रक्कम बाकी आहे 6,83,000। मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंगला पर्णकुटी वसुली आहे 6,52,000। मंत्री विजयकुमार गावित, बंगला चित्रकूट वसुली रक्कम आहे 5,19,000। मंत्री अजित पवार, बंगला देवगिरी वसुली आहे 4,38,000। मंत्री देवेंद्र फडणवीस, बंगला आहे मेघदूत वसुली आहे 2,73,000। मंत्री देवेंद्र फडणवीस, बंगला आहे सागर वसुलीची रक्कम आहे 1,26,000। मंत्री गिरीश महाजन, बंगला सेवा सदन वसुली आहे 1,56,000। मंत्री गुलाबराव पाटील, बंगला जेतवन वसुलीची रक्कम आहे 1,18,000। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बंगला आहे रॉयल स्टोन वसुलीची रक्कम आहे 92,000। त्यामुळे आता या सगळ्या मंत्र्यांकडनं वसुली महानगरपालिका कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।